श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकरांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सेवेला, या व्हिडिओला सुरुवात करते. तर लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातले लक्ष्मीचे गुरुवारसुद्धा सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आवडतीचा आणि आपण सर्वजण म्हणजे स्वामी सेवेकरी, दत्त सेवेकरी ज्या दिवसाची वर्षभर वाट बघत आहोत, तो दिवससुद्धा याच महिन्यात येणार आहे. तो दिवस म्हणजे आपल्या दत्त महाराजांची दत्त जयंती आणि यावर्षी दत्त जयंती 26 डिसेंबर 2023 रोजी आहे आणि याच दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी, बऱ्याच माता भगिनींनी 21 दिवसाच्या सेवेला सुद्धा सुरुवात केली आहे. कुणी 21 दिवस 21 स्वामी सारामृताचे पारायण करेन असा संकल्प सोडला आहे. कुणी दररोज मी 11 माळी जप करेन असा संकल्प सोडला आहे किंवा दररोज मी 11 वेळा तारक मंत्राचं पठण करेन असा सुद्धा संकल्प स्वामी सेवेकऱ्यांनी केला आहे. पण ज्या सेवेकऱ्यांना काही कारणामुळे, जसं की लग्नसराई आहे, घरामध्ये कार्यक्रम आहेत, उद्योगधंदा आहे, नोकरी आहे आणि घरामध्ये लहान मुलं आहेत, तसेच महिलांना मासिक पाळीची अडचण आहे किंवा सूतक किंवा विटाळ पडला आहे, या कारणामुळे ज्या सेवेकऱ्यांना 21 दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कारण त्या सर्व सेवेकऱ्यांना मनामध्ये तुळतुळ राहून गेली आहे की मला 21 दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही किंवा मला ही 21 दिवसाची सेवा करायची तर होती, पण माझ्या काही अडचणीमुळे मला ती करता आली नाही, अशी त्यांच्या मनामध्ये रुकरुक लागून राहिली आहे. तर ते सर्व सेवेकरी 11 दिवसाची सुद्धा सेवा करू शकतात, 7 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता आणि दिवसांची अट न मानता तुम्ही अखंड दत्त जयंतीपर्यंत दत्तात्रेय स्वामींची किंवा स्वामी महाराजांची पूजा सेवा करू शकता. कारण सेवेला कुठलंच बंधन नाही. तुम्ही जर का जास्त सेवा केली तर दत्त महाराज किंवा स्वामी महाराज म्हणणार आहेत का की तुम्ही माझी एवढी का सेवा करतात? तर असं काही नाही. तुम्ही जर का कुठलंही मोजमाप न ठेवता, दिवसांचं बंधन न आणता तुम्ही जर का स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची अखंड सेवा केली ना, तर दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा तुम्हाला अखंड आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तुमच्या सेवेचं बँक बॅलन्स वाढणार आहे, तुमचं गुरुबल वाढणार आहे, तुमच्यावर गुरूंचा वरद हस्त राहणार आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 डिसेंबर ते 26 डिसेंबर अशी कुठली सेवा करायची की ज्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपलं गुरुबल वाढन, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पण जर का ज्या महिलांना मासिक धर्माची अडचण आहे, कारण अशा बऱ्याच सेवेकरी आहेत की ज्यांची तारीख 16 तारखेमध्येच येत असेल, तर त्यांनी संकल्प करून 7 दिवसातसुद्धा ही 11 दिवसाची सेवा करू शकतात. फक्त महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज, तुम्ही माझ्याकडून हीच 11 दिवसाची सेवा 7 दिवसातच करून घ्या. किंवा ज्यांची मासिक धर्म त्याच दिवसामध्ये आहे, त्यांनी दत्त जयंतीच्या आधी म्हणजे आजपासून किंवा उद्यापासून या सेवेला सुरुवात करू शकतात आणि 11 दिवसाची सेवा म्हणजे 11 पारायणं तुम्ही 7 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये करून घेऊ शकता. तर आता बघूया सेवा काय करायची. तर आपल्याला दत्त जयंतीपर्यंत स्वामी सारामृताचे 11 पारायण करायचे आहेत. 11 पारायण करणं म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्यायाचं एका बैठकीतच वाचन करणं. शक्य असेल तर आपल्याला एका बैठकीतच हे पारायण वाचायचं आहे. मध्ये कोणी आले तर त्यांच्याशी बोलायचं देखील नाही किंवा उठून सुद्धा जायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला 11 पारायण म्हणजे 11 स्वामी सारामृताचे पारायण 11 दिवसामध्ये करायचे आहेत. शक्य असल्यास किंवा तुम्हाला जर का मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही 7 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये 11 पारायण करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही 11 दिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करू शकता. तुम्ही दिवस रात्र जप करू शकता. वाटलंच तर सकाळी 11 माळी जप करू शकता, रात्री 11 माळी जप करू शकता. कारण नामस्मरण करायला वेळेचं बंधन नाही. त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचं दत्त जयंतीपर्यंत पठण करायचं आहे. पण जर का तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर तुम्ही ही सेवा नाही केली तरी हरकत नाही. पण ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही, त्यांनी दररोज दत्त जयंतीपर्यंत 14व्या आणि 18व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. संकल्प करून पठण करायचं आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गुरुचरित्रातील हे 2 अध्याय मेरुमणी मानले जातात. या अध्यायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत या अध्यायाचे न चुकता पठण करायचे आहे. यानंतर कुठली सेवा करायची आहे तर आपल्याला यानंतर दत्त बावन्नीचं पठण करायचं आहे. आपल्या सर्व दत्त भक्तांना दत्त बावन्नी म्हणजे काय हे माहीतच आहे आणि दत्त बावन्नी सुद्धा ही एक महत्त्वाची दत्त महाराजांची आवडतीची सेवा आहे. म्हणूनच तुम्ही 11 दिवस 11 वेळा दत्त बावन्नीचं संकल्पयुक्त पठण करू शकता. या सेवेसोबतच तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा 11 दिवस 11 माळी जप करू शकता. या सेवेसोबतच तुम्ही दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे या बीज मंत्राच्या सुद्धा 11 माळी जप करू शकता. यासोबतच तुम्ही दत्त गायत्री मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. ओम अत्रिसुताय विद्महे अनुसायाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया या मंत्राचा सुद्धा तुम्ही 1 माळ किंवा 3 माळ जप करू शकता. तर आता कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना किंवा दत्त सेवा करताना स्वामी सेवा करताना मांसाहार करायचा नसतो आणि मांसाहार केलाही जात नाही. पण जे सेवेकरी मांसाहार करत असतील त्यांनी दत्त जयंतीपर्यंत का होईना मांसाहार करणं टाळायचं आहे. मांसाहार अजिबात करायचा नाही आणि दत्त जयंतीपर्यंत जास्तीत जास्त स्वामी सेवा आणि दत्त सेवा करायची आहे आणि आपलं गुरुबल वाढवायचं आहे. आपल्या सेवेचं बँक बॅलन्स वाढवायचं आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी दुःख संकटे आले ना तर काहीही कामाला येत नाही. पैसा असून सुद्धा कामाला येत नाही. बऱ्याच घरामध्ये खूप पैसा आहे पण त्यांची तब्येतच साथ देत नाही. अशा वेळेसच आपली सेवा कामाला येते. अशा वेळेसच आपल्या सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला कामाला येतो. कारण जिथे डॉक्टर हार मानतात ना तिथे देव तारून नेत असतो आणि जिथे विज्ञान संपते ना तिथेच अध्यात्म चालू होते. म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त दत्त सेवा करायची आहे, स्वामी सेवा करायची आहे आणि आपलं गुरुबल वाढवायचं आहे. आणि आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेची ताकद अपार आहे, त्याला कधीही अंत नाही. म्हणूनच आपल्याला आपल्या महाराजांच्या सेवेचा बँक बॅलन्स एवढा वाढवायचा आहे ना की आपल्याला 7 जन्मापर्यंत हा बँक बॅलन्स पुरेन आणि ही सेवाच आपल्याला प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून बाहेर काढेन, आपल्याला तारून नेईल. आणि मला माझ्या आजूबाजूंच्या सदस्यांना माझ्या माहेरच्यांना सासरच्यांना महाराजांनी सुखात ठेवलं पाहिजे. म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा शक्य होतात आणि आपल्याला या सेवेमुळे महाराजांकडे काही मागायची सुद्धा गरज पडत नाही. म्हणूनच आपल्याला दत्त महाराजांसाठी स्वामी महाराजांसाठी सेवा करायचीच आहे. कारण स्वामी सेवेचं फळ अपार आहे, याला कधीही अंत नाही. आणखीन एक गोष्ट, आपल्याला ही सेवा स्वामी महाराजांना काही न मागता करायची आहे. फक्त स्वामी महाराजांसाठी आणि दत्त महाराजांसाठी करायची आहे. कारण जेव्हा आपण काही न मागता सेवा करतो ना तेव्हा आपल्याला काही न मागण्याची वेळ येते. कारण स्वामी सेवेमध्ये खूप ताकद आहे. म्हणूनच आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी स्वामी महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आजपासूनच मनापासून आणि श्रद्धेने स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून या सेवेला सुरुवात करा आणि स्वामी महाराजांच्या सेवेचा अनुभव घ्या. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.